आज आम्ही माझ्यासोबत हर्षदीप कांबळे आहेत, विक्रम कुमार आहेत. या स्पॉटची मी पाहणी केली. कामाचा जो स्पीड आहे तो अत्यंत चांगला आहे, परंतु या सगळ्या बाबी टेक्निकल बाबी ज्या आहेत, छोट्या गोष्टी या सर्व कव्हर करण्याचा या सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे. टाइम बाउंड कार्यक्रम जरी आपण त्याला म्हणत असलो तरी आम्ही जे राम सुतार आहेत, जे पुतळा बनवत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा त्याच्या वर्कशॉपला या 8-15 दिवसामध्ये एक व्हिजिट पाहणार आहोत. थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता असू नये. किंवा काही वेळेला असं होतं की गडबडीमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे, मग अर्धा अधुरं काम करून त्याला कंप्लीट करायचा जो काही प्रयत्न असतो तो नसावा. म्हणून मी अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिल्यात, तुम्ही वेळ लागला तरी चालेल, परंतु कामामध्ये कुठेही कुचराई होता कामा नये. काम अत्यंत क्वालिटीचं झालं पाहिजे. सगळं एकंदरीत मिळून पुतळ्यांचा डिझाईन करणं आणि इथलचं वर्क, या जवळपास 1000 वर्कर या कामामध्ये गुंतलेले आहेत. आणि इतका मोठा मॅनपॉवर लावून एक चांगला भव्य दिव्य अशी वास्तू या ठिकाणी जी काही उभी राहते, मला वाटतं भारतातच नाही तर देशातल्या लोकांनी आवर्जून पाहण्यासारखी वास्तू या ठिकाणी दिमाखाने उभी राहणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जवळपास 350 फुटाचा आहे. आम्ही आता जे त्याचं पाहिलं तर त्यांचं बूटाची जर सोल जी आहे ना, सोल तर त्याला ती 6 फुटाची. म्हणजे कल्पना करा, इतकी भव्य काम करताना ह्या ज्या सगळ्या बारीक टेक्निकल गोष्टी पाहाव्या लागतात. कुठेही एखाद्या वेळेला जर काही चुकून राहिलं आणि दुर्घटना घडली तर त्याचा परिणाम हा पूर्ण जगात होऊ शकतो. म्हणून सावधतेने काम केलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. आणि मी त्यांना एक डेडलाईन अशी दिलेली आहे की तुम्ही हे काम करताना तुम्हाला किती वेळ लागेल. तर त्यांनी जे काही मला अंदाज वर्तवला त्यावर त्याला मी आणखी 3 महिने एक्सटेन्शन करून येणाऱ्या एप्रिलला, या एप्रिलला नाही, येणाऱ्या एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत हे सगळं कंप्लीट झालं पाहिजे असं त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत. प्रयत्न त्यांचे ते करतायत आणि मला वाटतं तेवढा टाईम त्यांना पुरेसा आपण दिला पाहिजे. गडबडीमध्ये एखादी वास्तू उभं करणं हे योग्य नाही असं सर्वांचं आमचं एकंदरीत मत आहे. म्हणून मी या कामावर अत्यंत समाधानी आहे. एक आगळं वेगळं या मुंबई शहरामध्ये स्मारक बाबासाहेबांचं उभं राहतं हे आमच्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. तर 2027च्या 14 एप्रिलला म्हणजे आंबेडकर जयंती निमित्त या ठिकाणी अनावरण होईल असं आपण म्हणताय? नाही, 2026ला 2026ला ह्याचं अनावरण होणार. MMRDA कडनं काही निधी अभावी काम रखडल्याच्या बातम्या पूर्वी होत्या, त्यावर तोडगा पूर्णपणे नाही, तर कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता नाही. निधीची उपलब्धता पूर्ण झालेली आहे आणि आम्ही त्याला कुठेही निधी कमी पडू देणार नाही. उलट पक्षी त्यांना जर लागला तर वाढीव निधी देण्याचा सुद्धा आमचा मानस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.